तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजपासून आपल्या दक्षिण काशी वाईमध्ये भरत आहे लघुकुंभ मेळा. तर आम्ही आज तोच पाहायला निघालोय. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि जे कोणी नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला जाऊया आता. मित्रांनो, एक खास गोष्ट म्हणजे आपल्या घरापासून फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर हा कुंभमेळा भरलेला आहे. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय आता आपल्या महागणपती घाटावरती. गणपती बाप्पाचे मंदिर छान असे लाइटिंग करून सजवले आहे. मित्रांनो, तुम्ही भाविकांची ही गर्दी बघू शकताय. हे सर्व असंख्य भाविक खास लघुकुंभ मेळा पाहण्यासाठीच आले आहेत. लघुकुंभामधील खास आकर्षण म्हणजे कृष्णाबाई पात्राच्या मध्यभागी ठेवलेली महादेवांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. विठ्ठल विठ्ठल नमस्कार. मस्त एकदम आनंदात आहे. आपल्या घाटाचा खरा उपयोग झाला आज असं वाटतं. एकदम प्रसन्न वाटतं. स्वच्छता बघून आनंद वाटतो. खूप छान. आणि पहिल्यांदा भरला त्यामुळं खूपच सगळ्यांना सगळ्यांना मस्त मस्त. थँक्यू सगळ्यांना. बाबा जी, तुम्हारा नाम क्या है? कहाँ से आए हो तुम? रहने वाला यूपी को रहता गुजरात. बाबा जी, आप कितने साल से खड़े हो? 17 साल हो गए. मित्रांनो, हेच ते खडेश्वर बाबा आहेत, जे गेले 17 वर्ष एकाच जागेवर उभे आहेत. त्यामुळे लघुकुंभ मेळ्याला आलेले भाविक त्यांच्यापाशी आवर्जून आकर्षित होत आहेत. आणि त्यांच्यापाशी आपल्याला जो उंदीर दिसत आहे तो त्यांच्याकडे खायला मागायला एक वेळ आलता आणि तेव्हापासून तब्बल 2 वर्ष तो उंदीर त्यांच्यापाशीच आहे. सर्व भाविकांच्या बरोबर आम्ही पण त्या बाबांचा आशीर्वाद घेतला. मित्रांनो, या ज्या महिला महात्मा दिसत आहेत त्यांच्या डोक्यावरची पिंड हे भाविकांसाठी कुंभमेळ्याचे एक विशेष आकर्षण आहे. तर मग मित्रांनो, कसा वाटला मग वाईमधील लघुकुंभ मेळा हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चला भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये.